तुम्हाला घाटकोपर दुर्घटना आठवते का? डोक्याला ताण द्यावा लागला ना? हो, बरोबर तीच छेडानगर मधली. घाटकोपरच्या छेडानगर परिसरात 13 मे 2024 रोजी बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून 17 नागरिकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेला आता 1 वर्ष आणि 4 महिने झाले. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने आज म्हणजे 23 सप्टेंबर 2025 रोजी शिफारसींसह स्वीकारलाय. एखादी दुर्घटना होणे आणि त्यासाठी समिती स्थापन करणे, त्या समितीला मुदत देणे हे आपल्याकडील पद्धत आहे. मात्र ज्या समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले, त्या समितीने तब्बल 11 महिन्यांनी सरकारकडे अहवाल सादर केला होता. तोपर्यंत ही घटना सामान्यांच्या विस्मृतीत गेली होती. आज राज्य सरकारने निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल शिफारसींसह स्वीकारला आणि महिनाभरात कार्यवाहीचे निर्देश दिले. आता पाहूयात नेमकी ही घटना काय होती. घाटकोपरच्या छेडानगर परिसरात 13 मे 2024 रोजी बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळलं आणि त्याखाली 17 नागरिकांचा चिरडून बळी गेला होता. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी 10 जून 2024च्या निर्णयान्वये चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीत सदस्य म्हणून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील अतिरिक्त पोलीस महासंचालक श्रेणीचे अधिकारी, IIT मुंबईचे बाह्य संरचनेच्या सुरक्षेचे मूल्यांकन करण्याचा अनुभव असलेले स्ट्रक्चरल अभियंता, आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरीचा तपास करण्याचा अनुभव असलेला आयकर अधिकारी, आर्थिक तपास आणि लेखा परीक्षणात निपुण असलेले सनदी लेखाकार यांचा समावेश करण्यात आला होता. निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली होती. पुढे अंतिम अहवाल सादर करण्यासाठी समितीला 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली. महाकाय होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना कशी झाली, तिची कारणे काय आणि परिणाम काय यांचा क्रम तपासण्यास समितीला सांगण्यात आलं होतं. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांच्या, रेल्वे पोलिसांच्या जमिनीवरील जाहिरातींचं होर्डिंग उभारण्याविषयीच्या धोरणाबाबत शिफारस करण्याची सूचना समितीला करण्यात आली होती. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग उभारण्याची परवानगी देताना अटी शर्तींचं उल्लंघन कसे झाले याची चौकशी या समितीने केली आहे. या समितीने 7 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीलबंद अहवाल सादर केला होता. तसेच समितीने चौकशीसोबतच महाकाय फलकाच्या संदर्भात महत्वाच्या उपाययोजना देखील सरकारला सुचवल्या होत्या. आता न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल राज्य सरकारने शिफारसींसह स्वीकारला. तसेच अहवालातील निष्कर्ष आणि समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला. यावर संबंधित विभागांना 1 महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले. मात्र या समितीने नेमक्या काय शिफारसी केल्या ही माहिती अद्याप समोर आली नाही. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.